साली पाणी उपलब्धता प्रमाणपत्र असलेले पाणी साठवण प्रकल्प विनाविलंब पूर्ण करा. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचे विभागीय आयुक्त यांना निवेदन. तालुक्यातील गुजरदरी, राजूखोरा, कोठी, दुधमा, सीताखोरी, साईगव्हाण, माकला, हत्ती, घोडा, वैजापूर या सर्व साठवण तलावसाठीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. गुजरदरी प्रकल्पासाठी 3.07 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देऊन संभाजीनगर जिल्ह्यासाठी आरक्षित केलं आहे. त्याकरिता 15 ऑगस्ट 2025 साली उपोषण देखील करण्यात आलेलं होतं. या दरम्यान लेखी आश्वासन देऊनही ते काम पूर्ण झालेलं नाही. कोठी, दुधमा धरण या नाल्यावर प्रकल्पासाठी सुद्धा तापी गिरणा उपखोऱ्यात हिवरी नाल्यावर प्रस्तावित आहे. या प्रकल्प सुद्धा प्रमाणित केलेला आहे, पण या संदर्भात एवढ्या वर्षात कुठलीही कारवाई झालेली नाही. असे प्रमाणपत्र सीताखोरी, राजूखोरा साठवण तलाव तालुका कन्नड, वाकला साठवण तलाव वैजापूर यांच्या संबंधी ठोस कारवाई करावी. वरील सर्व प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त असूनही जलसंपदा विभागाने 2017 साली शासन निर्णयानुसार परिपत्रक काढून 600 हेक्टरच्या आतील धरणे जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश दिलेले आहेत. हे प्रमाणपत्र देताना जलसंपदा विभागाने ही सर्व धरणे दुसऱ्या खात्यात वर्ग करता येणार नाही अशी अट घातली आहे. तरी जलसंपदा गेल्या 16-17 वर्षात कन्नड येथील 4 आणि वैजापूर तालुक्यातील 1 या साठवण तलावासाठी ठोस कारवाई करावी. या तालुक्यातील आरक्षित असणारे पाणी तापी खोऱ्यात वाहून जाते. हे पाणी अडवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा. या सर्व प्रस्तावाची विनाविलंब पूर्तता करावी आणि याबाबतीत दिनांक 14 सप्टेंबर 2026 कारवाई न झाल्यास दिनांक 15 सप्टेंबर 2026 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कन्नड आणि वैजापूर तालुक्यातील शेतकरी आंदोलन करतील याची नोंद घ्यावी. या निवेदनावर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, दत्तात्रय पाटील, प्रकाश आहेर, डॉक्टर सदाशिव पाटील, अशोक दाबके, कडुबा कुमावत आणि कन्नड वैजापूर येथील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.